वाक्यांचे अर्थावरून आणि रचनावरून असे दोन प्रकार पडतात. त्यापैकी आज आपण वाक्यांचे अर्थावरून पडणारे प्रकार किती, कोणते ते पाहणार आहोत. आता अर्थ याच्यावरून एकूण 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार कोणते ते बघूया आपण. तर वाक्यांचे प्रकार: 1. विधानात्मक वाक्य, 2. प्रश्नार्थक वाक्य, 3. उद्गारार्थक वाक्य आणि 4. आज्ञार्थक वाक्य. आता यापैकी फक्त जो पहिला प्रकार आहे विधानात्मक वाक्य, याचे 2 उपप्रकार सुद्धा आहेत, ते पुढे सांगणार आहे. प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थक वाक्य आणि आज्ञार्थक वाक्य यांना उपप्रकार असे नाहीत. उपप्रकार म्हणजे सब टाइप्स नाही है इसमें. तर हे जे 4 प्रकार आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्याचे शक्य तितकेच उदाहरणं मी इथे देऊ शकते, त्यामुळे ते तुम्ही लक्षात घ्यायचंय. आता आपला पहिला प्रकार जो है, पहला प्रकार है विधानात्मक वाक्य. विधानात्मक वाक्य म्हणजे काय, तर एक सिंपल सेंटेन्स, त्याच्यामध्ये एकच कर्ता आहे, अशा प्रकारचे. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्ण विराम असतो. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य म्हणजे एखादं सिंपल सेंटेन्स की तो शाळेत जातो, मी आत्ता 10वीत शिकतो, बाबा पंढरपूरला गेले, म्हणजे ज्या वाक्यामध्ये कुठेही प्रश्न चिन्ह, उद्गारार्थी चिन्ह किंवा एखादी कुठलेही कन्फ्युजन क्रिएट करणारा शब्द नसतो, अशा वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो, ज्याला तुम्ही सिंपल सेंटेंस म्हणता, जिसमें सिर्फ एक कर्ता होता है और वो वाक्य पूर्ण हो जाता है और पूरे सिंपल तरीके से वो वाक्य हमें समझ में आता है. तर त्याला काय म्हणतात, विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ एकच विधान असते त्याला विधानार्थी असे म्हणतात. आता विधानार्थी वाक्याचे काही उदाहरण आपण बघतोय. तर उदाहरण काय आहे, मिहीर आईला मदत करतो, खूप पाऊस पडला, आजोबा गोष्ट सांगतात, सर्वांची परीक्षा सुरू झाली. आता मिहीर आईला मदत करतो मतलब मिहीर अपनी मम्मी को मदत करता है. कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेशन काही इथे नाही है. खूप पाऊस पडला, तेज बारिश हुई, आजोबा गोष्ट सांगतात, दादाजी कथा सुनाते हैं. सिंपल सेंटेन्स. सर्वांची परीक्षा सुरू झाली, सबकी एग्जाम शुरू हो गई. म्हणजेच काय, तर हे सगळे विधानार्थी वाक्य आहेत. आता पुढचं काय आहे, तर विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार. विधानार्थी वाक्य के 2 प्रकार होते. एक आहे होकारार्थी वाक्य आणि दुसरा आहे नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह सेंटेन्स, ज्याच्यामध्ये आहे, असतो, करतो ह्या शब्दांचा उपयोग होतो. तर नकारार्थी वाक्य म्हणजे काय, तर नेगेटिव्ह सेंटेन्स, ज्याच्यामध्ये नाही, नसणे या शब्दांचा उपयोग होतो, त्याला आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो. तर होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्याचे उपप्रकार आहेत. याला वेगळ्या अशा पद्धतीने विचारलं जात नाही. हां, पण ज्यावेळेस वाक्य परिवर्तन करा असा प्रश्न येतो, त्यावेळेस मात्र तुम्हाला होकारार्थीचे नकारार्थी करणे किंवा नकारार्थीला होकारार्थी करणे हा प्रश्न येऊ शकतो. आता आपला पुढचं काय आहे, तर आपण काही उदाहरणं बघतोय. तर आज कुणीच अभ्यास केला नाही. आता इथे नाही आलंय म्हणून हे वाक्य नकारार्थी झाले. तुषार खोटं बोलत नाही. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, पण याच्यामध्ये नाही असं सांगितलंय, तो कधीच खोटं बोलत नाही, कभी भी झूठ बोलता नहीं है, म्हणून ते नकारार्थी वाक्य. अनिल सुरेख गातो, अच्छा गाता है, म्हणून काय सांगितलं आहे, तर पॉझिटिव्ह वाक्य आहे, म्हणून हे होकारार्थी वाक्य. नेहमी विचार करून बोलावे, बोलते वक्त हमेशा सोच समज कर बोलिये, म्हणजे हे पण काय आपल्याला एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगतोय, म्हणून नेहमी विचार करून बोलावे हे पण काय आहे, होकारार्थी वाक्य आहे. तर हे झाले आपले होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचे काही उदाहरण. आता पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य. सगळ्यात सिंपल प्रकार आहे, ज्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह बघूनच आपल्याला, प्रश्नचिन्ह देखकर ही हमें समझ में आता है कि ये प्रश्नार्थक वाक्य है, जिसमें कोई सवाल पूछा गया वो प्रश्नार्थक. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. तू परत केव्हा येणार आहेस,
तुमचे उपकार मी कसे विसरेन. तर हे काय झालं, प्रश्नार्थक वाक्य. आता आपण बघतोय उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजेच जिस वाक्य में एक्सप्लेनेशन एक्सक्लेमेशन हो उसे कहते हैं उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क होता है. बघा आता आपण इथे बघतोय अबब केवढा मोठा हा साप, मतलब जिसमें हमारी फीलिंग्स समझ में आते हैं कि आश्चर्य हो रहा है, बुरा लग रहा है, बहुत खुशी हो रही है. जिन शब्दों से ये पता चलता है ते असतात उद्गारार्थी वाक्य आणि त्याच्या बाजूला आपल्याला उद्गारवाचक चिन्ह हे नेहमी दिलेलं असतं. तर अशाच काही वाक्याचे आपण उदाहरणं सुद्धा बघतो इथे. पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे, तर अरे रे पडला बिचारा. इसमें से हमारी कौन सी भावना समझ में है कि हमें बुरा लगा. अरे रे पडला बिचारा. अबब केवढी प्रचंड ही आग, आश्चर्य हुआ, बाप रे कितनी बड़ी आग लगी हुई है. तर अबब हा शब्दावरून आपल्याला लगेच आपल्या भावना हमारी फीलिंग समझ में आती है. बाप रे किती भयंकर आहे हा कोरोना. अब जो कोरोना वायरस की बीमारी चल रही है, बाप रे मतलब हमारे अंदर मतलब एक आश्चर्यकारक भी है, भीतिदायक भी है. तो बाप रे किती भयंकर आहे हा कोरोना. अरे वाह कितनी सुंदर है निसर्ग. अरे वाह मतलब सुंदरता दिखा रहा है, मन को बहुत खुशी हो रही है, समाधान प्राप्त हो रहा है, इसलिए अरे वाह कितनी सुंदर. तो या अरे रे, अबब, बाप रे, अरे वाह इन शब्दों से हमारी फीलिंग समझ में आती है, म्हणून त्याला म्हणतात उद्गारवाचक वाक्य, उद्गारार्थी वाक्य. आपलं नेक्स्ट आहे आज्ञार्थक वाक्य. आज्ञा इस शब्द में ही ऑर्डर है, रिक्वेस्ट है. इन शब्दों में समझ में आता है की अगर ज्या वाक्यातून आपल्याला कोणी आज्ञा केली असेल, आशीर्वाद दिला असेल, विनंती करत असेल, उपदेश करत असेल, प्रार्थना करत असेल, इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल, तर त्या वाक्यास काय म्हणायचं, आज्ञार्थी वाक्य असे म्हणायचे. आज्ञार्थक वाक्य में आपको कोई रिक्वेस्ट भी कर सकता है, आपको कोई ब्लेसिंग्स भी दे सकता है, कोई ऑर्डर भी कर रहा है, कोई उपदेश भी कर रहा है. तो ये सारे वर्ड्स जो हैं वो आज्ञार्थक वाक्य में आते हैं. आता आज्ञार्थक वाक्यामध्ये काही वाक्य आपण बघूया. याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. ती कोणती एक्झाम्पल्स आहेत, तो दरवाजा बंद कर, मतलब हमें ऑर्डर दी गई है दरवाजा बंद कर. देव तुझे भले करो, भगवान तेरा भला करे, हे आशीर्वाद दिलाय. कृपया शांत बसा, चुपचाप बैठिए. देवा मला पास कर, भगवान मुझे पास कर देना. प्राणी मात्रांवर दया करा, जो ॲनिमल्स है, जो प्राणी है, जानवर है, उनके ऊपर हमेशा दया करो. तर याच्यातून आपल्याला काय कळालं, तर इथे आपल्याला कोणी आज्ञा केली आहे, कोणी विनंती केली आहे, कोणी प्रार्थना, तर कोणी आशीर्वाद दिलाय. तर अशा प्रकारे वाक्यांच्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला रोज करायचा आहे आणि त्याच्यातून